नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये वाळू माफियांची दहशत पाहायला मिळते आणि या अवैध वाळू माफियांमुळे 4 निष्पाप मुलांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिंदफणा नदीकाठावरती किंवा नदीमध्ये पोहायला गेलेल्या 4 मुलांना खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून त्यांचा मृत्यू झालाय. वाळू माफियांकडून हप्ते घेऊन सर्रास त्यांना अभय दिलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून तांदळवाडी आणि शहाजहानपूर या दोन्ही बाजूनं सिंदफणा नदीमध्ये जेसीबी आणि पोकलेननं 10 ते 20 फुटांचे खड्डे करण्यात आलेले आहेत आणि नदीपात्रात झालेल्या या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये बुडून या 4 मुलांना आपला जीव गमवावा लागलाय. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. सुरेश, वाळू उपशामुळे हे खड्डे तयार झाले आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे या मुलांचा जीव गेलाय. काय सविस्तर माहिती द्याल? श्वेता, ही धक्कादायक घटना आहे. कारण या अगोदरही जवळपास गेवराई तालुक्यामध्ये जर पाहिलं तर आपण या अवैध वाळू वाहतुकीमुळे जवळपास 9 ते 10 जणांचे निष्पाप लोकांचे बळी गेलेले होते. जी अवैध वाहतूक केली जाते आणि वाळू उपसा केला जातो, तो वाळू उपसा करत असताना त्या ठिकाणी 15-15, 20-20 फुटाचे नदीच्या पात्रामध्ये खड्डे खोदले जातात आणि त्यातून वाळू उपसली जाते. आणि नेमकं त्याच ठिकाणी हे जे मुलं पोहायला गेलेले होते तर खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झालेला आहे. या अगोदर देखील 2 अशाच घटना घडलेल्या होत्या. त्यामुळे हे जे नागरिक आहेत ते संतप्त आहेत. अवैध वाळू वाहतूक करणारे जे काही टिप्पर चालक असतील आणि माफिया असतील त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली जाते. मात्र यांना अभय कुणाचं आहे का? तर अवैध वाळू वाहतुकीला तर मोठ्या प्रमाणात बंदी आहे. महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कारवाई देखील करतं. मात्र अशा पद्धतीने सर्रास जे काही अवैध वाळू वाहतूक सुरू आहे त्यांच्यावरती कारवाई केली जावी अशी नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे महसूल प्रशासनातील तहसीलदार असतील, त्या ठिकाणचे जे पोलीस कर्मचारी आहेत यांना हप्ते सुरू आहेत असं देखील तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे यांच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी आणि तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. आपण रात्री जवळपास 10 वाजेपर्यंत जी माहिती मिळाली तर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नव्हता आणि कुठलाही वरिष्ठ अधिकारी देखील त्या ठिकाणी भेटीसाठी आला नव्हता. त्यामुळे आता सकाळी वरिष्ठ प्रशासन त्या ठिकाणी जाऊन काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. श्वेता, बरं, या नदीमध्ये जी बुडून मृत्यू पावलेली मुलं आहेत साधारण काय वयोगटातली आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांनी आता काय पवित्रा घेतलाय? अर्थात हे मृतदेह अजूनही ताब्यात घेतलेले नाहीत का? बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबूराव इनकर, आकाश आसाराम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर हे 9 ते 12 वयोगटातील हे 4ही मुलं आहेत. आणि हे खेळत खेळत नदीच्या काठावरती गेलेले होते आणि सायंकाळच्या सुमारास म्हणजे 7:30 ते 8च्या दरम्यान ही मुलं घरी न आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना माहीत झालं की मुलं तर नदीवरती गेलेली होती परत आले नाही. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. त्यामुळे 8-8:30 वाजेपर्यंत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. त्यानंतर जे स्थानिक प्रशासन आणि त्यांनी जिल्हा प्रशासन असेल, महसूलचे कलेक्टर असतील, त्यांना सगळ्यांना विनंती केली होती की जोपर्यंत तुम्ही यांच्यावरती कारवाई करत नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. अद्यापर्यंत देखील त्यांचा अंत्यविधी झालेला नाही. त्यामुळे साहजिकच हे ग्रामस्थ आक्रमक आहेत. या आक्रमकतेनंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल असं देखील पत्रक काढून सांगितलेलं आहे. मात्र अशा प्रकरणामुळे जे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत अवैध वाळू वाहतुकीमुळे त्याच्यावरती कुठेतरी बंदोबस्त करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. श्वेता, सुरेश, किती दिवसांपासून या सिंदफणा नदीमध्ये वाळू उपसा सुरू आहे आणि त्यामुळे नदीची काय अवस्था झाली आहे? आज जर आपण सिंदफणा नदीचं पात्र आणि गोदावरी नदीचं पात्र, का तर गेवराई तालुक्यामध्ये दोन्ही नद्या आहेत, गोदावरी नदी आणि सिंदफणा नदी, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या प्रमाणात खड्डे खांदलेले आहेत आणि नदीचं पात्र हे अस्ताव्यस्त झालेलं आहे. एका ठिकाणी 20-20 फुटाचे, 25-25 फुटाचे खड्डे खांदून त्यातून केनीच्या साह्यानं ही वाळू उपसली जाते आणि वाळू विकत असताना मोठ्या प्रमाणात वाळूचा मार्केट मोठ्या प्रमाणात आहे. इथंच नाही तर औरंगाबादपर्यंत ही वाळू ब्लॅकमध्ये नेली जाते आणि ही नदीमधून जी निघणारी वाळू आहे ही क्वालिटीची वाळू असल्या कारणानं त्या ठिकाणी वाळू माफियांचा खूप मोठा ओढा असतो. आज जर आपण पाहिलं तर एकही शासनाने दिलेले जे परवानाचं टेंडर आहे असं कुठलंही टेंडर बीड जिल्ह्यामध्ये सुरू नाही. मात्र तरी देखील ही जी काही वाळू उपसा केली जाते या वाळू उपशामुळे अक्षरशः नदीमध्ये पात्रामध्ये मोठमोठे खड्डे झालेले आहेत. त्यामुळे साहजिकच जे नदीचं पात्र सरळ असतं ते सरळ असलेलं नदीचं पात्र खोल कुठं आहे, काय आहे याचा अंदाज गावकऱ्यांना सुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे या 4 मुलांचा बळी गेलाय. जी सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.
पुढची बातमी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील धामोडी पारद धरणामध्ये तिघेजण बुडल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमध्ये धरणात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यामध्ये बचाव पथकाला दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आलंय। दर्यापूर तालुक्यातील घोशी इथल्या तायडे परिवार धामोडी पारद धरणावरून त्यांच्या घरी जात असताना पाय घसरून हा अपघात झाला। यामध्ये पतीचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय। तायडे परिवारामध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्यानं गौरवनं पत्नी आणि मुलीला पाण्यात ढकलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून होतोय। त्यामुळे मृत्यू की घातपात हा तपास सध्या पोलीस करतायत। अमरावतीमध्ये धरणामध्ये 3 जण बुडत होते, त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलंय, मात्र मायलेकींचा बुडून मृत्यू झालाय। आमचे प्रतिनिधी अमरावतीहून संजय शेंडे आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। संजय, हा सगळा प्रकार नेमका काय आहे? श्वेता, कालची ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पारद जे धरण आहे, या धरणावर हे तिघ जण आहेत। गौरव तायडे, त्याची पत्नी प्रिया गौरव तायडे आणि त्याची मुलगी आराध्या तायडे, ही 3 वर्षाची। हे तिघ जण दर्यापूर तालुक्यातील पारद धरणावर जात असताना पारद धरण पाहायला गेले असं म्हटलं जात आहे आणि त्या दरम्यान आई आणि मुलीचा पाय घसरला आणि त्यानंतर त्या धरणात गौरव तायडे सुद्धा घसरला होता। मात्र आसपासच्या लोकांनी त्यावेळी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणचे जे मासेमारी करणारे नागरिक होते त्यांनी गौरवला वाचवलं। मात्र त्या दरम्यान प्रिया गौरव तायडे आणि तिची मुलगी जी आहे आराध्या गौरव तायडे, ह्या दोघांनी मात्र या धरणात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे। दोघांचे मृतदेह बाहेर काढले। मात्र या प्रकरणामध्ये जो गौरव तायडे आणि प्रिया तायडे या दोघांचा 4 ते 5 वर्षापूर्वी विवाह झाला आणि त्यांच्यामध्ये काही खटके उडत होते। त्यामुळेच कदाचित गौरवनेच आपल्या मुलीला आणि नातीला या धरणामध्ये बुडून मारल्याचा आरोप जो आहे तो गौरवच्या नातेवाईकांनी केलेला आहे, त्या प्रियाच्या आईवडिलांनी केलेला आहे। त्यामुळं नेमकं हा नैसर्गिकरित्या बुडून मृत्यू झाला की गौरवने त्यांना दोघांनाही त्या ठिकाणी बुडवलं, याचा शोध आता पोलीस घेत आहे। मात्र दोघांचे, प्रिया तायडेचा आणि आराध्या तायडे दोघांचा मृतदेह आहे तो बाहेर काढलेला आहे। त्यामुळे आता पोलीस तपासानंतर नेमकं हा खून आहे की नैसर्गिक घसरून झालेला मृत्यू आहे हे आता समजणार आहे। जी संजय, थोडंसं थांबवते, मात्र आपले प्रतिनिधी किरण मोहिते सुद्धा आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। किरण, काय आणखी वेगळी माहिती या प्रकरणात मिळाली आहे का? किरण, आवाज येतोय? अमरावतीमध्ये एका धरण पाहायला गेलेले असताना या धरणामध्ये बुडून 3 जणांचा अर्थात 3 जण बुडत होते, त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलंय। मात्र पत्नी आणि मुलगी यांचा मात्र धरणाच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला। अमरावतीमध्ये घडलेली ही घटना आहे कालच्या सुमारास आणि ज्या वेळेला 1 वर्षाच्या मुलीचा आपल्या आईसोबत मृत्यू झाला आणि या छोट्या मुलीचे वडील मात्र वाचलेले। त्यानंतर गौरव असं त्या व्यक्तीचं नाव आहे, मात्र त्यांची पत्नी आणि मुलगी यांचा या धरणामध्ये बुडून मृत्यू झाला। त्यानंतर त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनी आरोप केलेला आहे की या धरणामध्ये ढकलून आमच्या मुलीचा आणि नातीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आहे। मात्र अमरावतीमध्ये हे जे काही धरण पाहायला 3 जण गेले होते त्यापैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे। पती, पत्नी आणि मुलगी असे 3 जण होते, त्यापैकी पत्नी आणि मुलीचा मृत्यू झालाय बुडून, तर गौरव नावाची व्यक्ती मात्र बचावली आहे। त्यामुळे हा अपघात की घातपात असा देखील संशय घेतला जातोय। या घटनेनंतर 1 वर्षाच्या मुलीसह तिच्या आईचा धरणाच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। बचाव पथक ज्यावेळी तिथे आलं त्यावेळी एका व्यक्तीला वाचवण्यात आलेलं आहे। पती, पत्नी आणि मुलगी असे 3 जण धरण पाहण्यासाठी गेले असता पतीला वाचवण्यात यश आलंय, मात्र पत्नी आणि मुलगी यांचा बुडून मृत्यू झालाय। पुढची बातमी हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता या वेगळ्या गोष्टी नाहीत, तर हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता आहे। देशामध्ये बंधुभाव, विविधतेतली एकता आज सुद्धा टिकून आहे। त्यामुळे हिंदू राष्ट्र घडवण्याचा मुद्दाच येत नाही। तुम्ही मान्य करा अथवा नका मान्य करू, पण भारत हिंदू राष्ट्रच आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। दैनिक लोकमतनं नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता
या मुद्द्यावर मोहन भागवत यांनी आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. हमारे गुरु का परिचय क्या है? हमारा 3 मिनट तक परिचय कराते रहे, उनका कितना किया होगा. तो पूछा गया तो उनको ये पता नहीं था कि परिचय क्या होता है. मैं आदमी तो हूं. तो फिर उन्होंने बताया, अपना ठिकाना बताया कि हमारे पूर्वज वो किर्गिस्तान से गए थे, लेकिन उनके पूर्वज सिंधु नदी के पास से वहां गए थे. तो वो उन्होंने बताया. तो सिंधु नदी के पास के हिंदू, तो हमारा गुरु हिंदू है, ऐसा उन्होंने कहना प्रारंभ किया. जो इस्राएल के व्यापारियों को पता चला, वो व्यापार करने हमारे पश्चिम किनारे पर आए और वहां उन्होंने हिंदू व्यापारियों को बताया कि आप लोग हिंदू हो. तब उनको पता चला कि हमें हिंदू भी कहा जाता है. ऐसा बाहर से आया शब्द है, लेकिन अभी चिपक गया है. लेकिन उसका अर्थ क्या है? उसका अर्थ कोई बंद चीज नहीं है. ये सदा परिवर्तनशील, अनुभव से बदलती है, लेकिन इसके शाश्वत तत्व है. और इसलिए एक बात और समझनी पड़ेगी, हिंदुत्व के नाम पर आज जो हम उसका अर्थ भूलकर करते, वो सब हिंदुत्व नहीं है. मन वचन कर्म से सात्विक उद्देश्य मन में लेकर, या कोई राजस स्वार्थ मन में लेकर, या कोई तमस शत्रुता मन में लेकर जो अतिवादी विधान होते हैं, जैसे धर्म संसद के बाद एक विधान बाहर आया, वो हिंदू वचन, हिंदू कर्म, हिंदू मन नहीं है. देश में आकर एकाध बार अपना संतुलन खोकर मैंने भी कुछ बोल दिया तो वो मेरी गलती है, वो हिंदुत्व नहीं है. संघ या वास्तव में हिंदुत्व का पक्ष लेकर चलने वाले लोग इसको नहीं मानते. स्वयं सावरकर जी ने एक बार कहा है कि हिंदू राष्ट्र, हिंदू समाज संगठित, शस्त्र संपन्न और बल संपन्न जब हो जाएगा तो उसके बाद भी बात वो गीता की ही करेगा, दूसरे को समाप्त करने की नहीं करेगा. और इसलिए ऐसा असंतुलन हिंदुत्व नहीं है. संतुलन, विवेक, सबके साथ आत्मीयता मन में बात करना, युद्ध भी करना पड़े तो विगत ज्वर होकर युद्ध करना, ये हिंदू का स्वभाव है. उस स्वभाव का नाम हिंदुत्व है. हिंदुत्व हम लोगों ने पूजा में, रूढ़ी कुरीतियों में, खान पान रीति रिवाज में बंद किया है. हिंदुत्व को यह बंधन नहीं है. रिलीजन यानी धर्म नहीं है. धर्म एक बहुत विशाल कल्पना है. अपने देश में कोई हिंदू रिलीजन नहीं है. अपने देश में अनेक रिलीजन्स है, वो हिंदू स्वभाव के रिलीजन्स है, इसलिए वो हिंदू रिलीजन्स है. उनका अलग स्वतंत्र विशिष्ट अस्तित्व ये मान्य किया जाता है. लेकिन उन सबका स्वभाव यह है कि मेरा भी सही है, तुम्हारा भी सही है, अपने अपने तत्व पर श्रद्धा से चलो, मिलजुल कर चलो, तो कोई झगड़ा नहीं है. भारत से निकली हुई सारी विचारधारा है. आस्तिक हो, नास्तिक हो, जड़वादी हो, आध्यात्मिक हो, अपने अपने विचार की आग्रही है और अपने विचार में परस्पर विरोधी भी हो सकती है, परंतु असहिष्णु नहीं है, सर्व समावेशक है. और जो बात आपने कही कि दूसरों की बात सुनने के लिए धैर्य वगैरह लगता है, वो हिंदुत्व के कारण ही आता है. मैं भी उसी के कारण सुन सकता हूं, बात कर सकता हूं, क्योंकि हिंदुत्व कभी पूर्ण विराम नहीं मानता. और हिंदुत्व किसी एक खान पान रीति रिवाज पूजा कर्म में जकड़ा हुआ नहीं है. वो रिलीजन नहीं है, वो धारणा करने वाला नियम है जिसको धर्म कहते हैं. धर्म की यही व्याख्या है. धर्म जिसके सस्टेनेंस जिसको कहते हैं आजकल, सस्टेनेबिलिटी, तो धर्म सस्टेन करता है सारी सृष्टि के जीवन को, मानवों सहित, अनेक राष्ट्रों सहित, मेरे अपने जीवन सहित संपूर्ण सृष्टि के जीवन को एक साथ धारण करता है, एक साथ सबकी प्रगति करता है. शरीर, मन, बुद्धि के साथ आत्मा तक की यात्रा तीनों की एक साथ पूरी कराता है. व्यक्ति को, समाज को और सृष्टि को एक साथ सुखी करता है.
विकास और पर्यावरण में झगड़ा नहीं मानता, समाज और व्यक्ति में संघर्ष नहीं मानता, किसी को दबाता नहीं, तीनों को एक साथ आगे बढ़ाता है। जो अर्थ और कामों को न नकारते हुए उनके उचित महत्व का निर्धारण अपने अनुशासन में करके मनुष्य के जीवन को मुक्ति की ओर बढ़ाता है, वो धर्म है, जिससे इस लोक में और परलोक में दोनों में सुख मिलता है। अपने अपने स्वभाव के अनुसार अपने कर्तव्य का निर्धारण, ताकि सबका जीवन सुखी हो, जिन नियमों के, शाश्वत नियमों के आधार पर होता है, वो धर्म है। और उस धर्म के 4 पैर भागवत में बताए गए हैं, श्रीमद् भागवत में। मोहन भागवत ने नहीं बताया, श्रीमद् भागवत में बताए। वो 4 पैर है सत्य, करुणा, शुचिता और तपस्या। ये कभी नहीं बदलता। इस धर्म को आज हिंदू धर्म कहा जाता है। यह धर्म भारत से निकले सब विचारधाराओं ने बताया है। सत्य का सतत अनुसंधान करो, हम सत्य बताते उस पर चलो, ऐसा नहीं कहा। फेथ नहीं है। मैंने ऐसा अनुभूत किया है, तुम करके देखो, तुम्हारी अनुभूति तुम्हारे लिए। तुम जो कहते हो वो सत्य ही है, क्योंकि तुम्हारे अपने स्तर से, तुम्हारी अपनी क्षमता से तुमने वो अनुभूति पाई है। तुम मेरी अनुभूति नहीं पा सकते हो, मैं तुम्हारी नहीं पा सकता हूं, तुम्हारे लिए तुम्हारी सही है। तो उस सत्य का सतत अनुसंधान और अंततोगत्वा सत्य यही बताता है कि अस्तित्व एक है। और इसलिए हम अलग अलग नहीं है। देह अलग है, मन अलग है, बुद्धि अलग है, आवश्यकताएं अलग अलग हो सकती है, आदतें अलग अलग हो सकती है, पूजा अलग, सब अलग हो सकता है। लेकिन ये सारी अलगता, ये अलगता नहीं, ये विविधता है, और वो एकता का ही आविष्कार है। उस सनातन शाश्वत धर्म को आज दुनिया हिंदू धर्म कहती है, हम भी हिंदू धर्म कहते हैं। वो किसी पूजा का विरोध नहीं, किसी पूजा को मिटाने वाला नहीं, किसी को गिलंकृत करने वाला नहीं है। अलग अलग मणियों को एक सूत्र में पिरोने वाले रस्सी के समान वो हम सबको जोड़ता है। उस धर्म के आचरण की हमारे यहां परंपरा बनाई, छोटे छोटे रिवाज, संस्कार किए, उसको हम कहते हैं संस्कृति। मेरा स्वभाव है, वैसे अपने समाज का एक स्वभाव है। आणि आता पुढची बातमी, साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने सामने आलेले आहेत। सातारा MIDC मधील पंडित ऑटोमोटिव्ह ही कंपनी शिवेंद्रराजेंनी बेकायदेशीरित्या खरेदी केल्याचा आरोप कामगारांनी केला होता आणि या कामगारांच्या लढ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील उडी घेतली। यावेळी त्यांनी MIDC मधील कारभाराबाबत पत्रकारांशी बोलताना राग व्यक्त केला। राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकेन असं वक्तव्य उदयनराजेंनी केलं। यावेळी त्यांनी MIDCतील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। त्यालाच लोकशाही म्हणतात। तर मागणी करा सगळ्यांनी आम्हाला की रा- भाकरी मिळालीच पाहिजे, जिथं आहे तिथं पाहिजे ना। आम्हाला पहिले मग लोकशाही सांगा। लोकशाही अशी जर पद्धती असेल हो, तर लोकशाही नको आम्हाला राजेशाही द्या। हत्ती घेऊन येईन तिथं आणि सगळ्यांना चिडून टाकीन, तुमच्या आधी कोण अन्याय करून देणार नाही। सांगणार आहे आम्ही आता. ह्यांचं काय हाल करतील हे लोक, चिंध्या करून टाकतील, पण त्याचं चिंध्या होऊन देणार नाही। आणि कोणाच्या मनात जरी असलं ना, असं आणू नये, कारण की लोक त्यांच्या अशा विचाराच्या लोकांच्या लोकच त्यांच्या चिंध्या करतील। काय चाललंय, आपण लोकशाहीत राहतो, निदान लोकांबद्दल काय सहानुभूती हा काय प्रकार आहे का नाही, का तो सुद्धा शब्द डिक्शनरीमधनं काढून फेकून द्यायचं। साताऱ्यातून आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। किरण, पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने सामने काय मुद्दे होते? श्वेता, हे जे प्रकरण पाहिलं तर साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, या कंपनीतील जे कामगार आहेत त्यांचं 2016 पासून पगार जे आहेत थकीत होते आणि त्यानुसार कामगारांनी या संदर्भात न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता। मात्र त्यानंतर शिवेंद्रराजे यांनी बेकायदेशीर रित्या
निलावातून त्या ठिकाणची जागा जी आहे ती खरेदी केली. यानंतर हे सगळं वातावरण जे आहे ते तापलं होतं. कामगारांनी आरोप केले होते की शिवेंद्रराजेंनी ही सर्व जी प्रक्रिया आहे ती निलाव प्रक्रिया बेकायदेशीर करत या ठिकाणी कब्जा केलेला आहे, असंच ते आरोप केलं होतं. त्यानंतर कामगारांनी आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर हा सर्व प्रकार जो आहे तो खासदार उदयनराजे भोसले यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सक्त ताकीद करत या ठिकाणचे जे MIDCतील जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत या ठिकाणी राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकीन अशा शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी राग व्यक्त केलेला आहे. एकंदरीत या प्रकरणावरून असं दिसून येतंय की दोन्ही राजे आता एकमेकांच्या समोर जे आहे ते आलेले आहेत. आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केले जात आहेत. मात्र यातून अनेक जे आहे ते वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं पुढील काळामध्ये या दोन्ही राजांचा वाद जो आहे तो चिघळण्याची या ठिकाणी शक्यता व्यक्त केली जात आहे. श्वेता. जी किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. अनेक घोषणा केल्या गेल्या होत्या एवढ्या वर्षापासून. काय झालं काय? निवडणुका आल्या की घोषणा करायच्या आणि मग 5 वर्ष दुर्लक्ष करायचं. मी आजपर्यंत मला कळत नाही. आज मला सांगा ना, 2 लाख खंडणी आम्ही काय चिंधी चोर आहे का? आणि काय गरज काय? आणि गरज असती तर ह्या इतरांसारखं जे करतात प्रत्येकाला सांगायचं ते महिन्याचं एवढं झालं पाहिजे पोच, नाही तर मग मी तिथं हे करू सुरुंग लावू तुमच्या ह्याच्यात. सांगू दे कुठल्या ह्यानी काय हे करतो. माझी मागणीच ती आहे. लोकांची प्रगती कधी होणार? ऐन तारुण्यातले जे लोक आहेत आज त्यांचं कमवायचं वय आहे. आत्ता नाही कमवलं त्यांचे मुलं बाळं त्यांना एज्युकेशन कसं मिळणार? त्यांची प्रगती कशी होणार? ते सज्ञान कसे होणार? आणि सज्ञान होतील पण सुसंस्कृत कसे होणार? तर साताऱ्यातला 2 राजांमधला हा संघर्ष आणि या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. लता मंगेशकर काल पंचत्वात विलीन झाल्या. लता दिदींनी प्रत्येक वर्गासाठी गाणं गायलं. सर्वच गाण्यांचे प्रकार गायले त्यांनी आणि प्रत्येक भाषेतल्या गाण्याला त्यांचा स्वर लाभला. त्यांच्या स्वरानं प्रत्येक गाणं जणू जिवंतच होत होतं. मात्र असं असताना त्यांनी गायलेल्या काही उत्तम गाण्याला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. ते गाणं कोणतं आहे किंवा ती गाणी कोणती आहेत पाहूयात या रिपोर्टमधून. बड़ी देर के बाद आई है. लता दीदींनी गायलेली गाणी अजरामर झाली आहेत. त्यांनी तशी सगळ्याच प्रकारची गाणी गायली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अनेक शास्त्रीय संगीताची गाणी गायली. ती गाणी अतिशय चांगली होती, पण त्या गाण्यांना म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. या अशाच काही गाण्यांवर एक नजर टाकूया. 1951 साली त्यांनी सजा या चित्रपटात तुम न जाने किस जहां में खो गए हे गाणं गायलं. तर 1953 साली पतिता या चित्रपटात त्यांनी किसी ने अपना बना के मुझको हे गाणं गायलं, पण त्या गाण्याला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया, अंधेरे घर में किसी ने हंस के चिराग जैसे जला दिया. 1953 सालीच त्यांनी बागी या सिनेमासाठी हमारे बाद अब महफिल में हे गाणं गायलं.
अतिशय चांगलं गाणं असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष झालं. तर 1956 साली आलेल्या बसंत बहार या सिनेमामध्ये त्यांनी जा जा रे जा बलमुवा हे शास्त्रीय गाणं गायलं. मात्र त्यालाही म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. जा जा रे जा 1961 साली आलेल्या बादशाह या सिनेमामध्ये रुला के चल दिए एक दिन हे गाणं त्यांनी गायलं. हे गाणं लोकप्रियही झालं, पण म्हणावी तशी प्रसिद्धी या गाण्यालाही मिळाली नाही. तर 1964 साली सुहागन या चित्रपटात तुम्ही मेरी पूजा हो हे गाणं त्यांनी गायलं, पण त्याकडे सुद्धा दुर्लक्षच झालं. त्यानंतर 1970 साली दस्तक या चित्रपटात त्यांनी बैया न धरो ओ बलमा हे गाणं गायलं, पण त्या गाण्यालाही फारशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर लता दीदींनी 1972 साली पाकिजा या चित्रपटात तेरे रहियो ओ बनके यार हे अतिशय सुरेख गाणं गायलं, मात्र या गाण्याकडे सुद्धा दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. 1973 साली आलेल्या हस्ते जखम या चित्रपटात त्यांनी आज सोचा तो आसू भर आए हे गाणं गायलं, पण त्यांच्या या गाण्याला सुद्धा चाहत्यांनी म्हणावा तेवढा प्रतिसाद दिला नाही. लता दीदींनी गायलेल्या कोणत्याही गाण्याला तशी कुणाच्या प्रतिसादाची किंवा प्रसिद्धीची फारशी गरज नाही. त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं हे लोकप्रिय आहेच आणि यापुढेही ते लोकप्रिय राहणारच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आपल्या जवळपास 70 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये लता मंगेशकर यांनी अनेक निर्माते दिग्दर्शकांसोबत काम केलं, पण यश चोप्रा यांच्यासोबत लता दीदींनी अनेक चित्रपटात गाणी गायली. विशेष म्हणजे यातील बहुतांश गाणी ही अजरामर झाली. लता मंगेशकर आणि यश चोप्रा यांच्यातल्या ट्युनिंगचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून. लता मंगेशकर आणि यश चोप्रा या गायिका आणि निर्माता दिग्दर्शक जोडीनं हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक अजरामर गाणी दिली. लता दीदी आणि यश चोप्रा यांच्या व्यावसायिक संबंधांपेक्षा जास्त असे व्यक्तिगत संबंध होते. लता दीदी यश चोप्रा यांना भावासमान मानत. त्यामुळेच यश चोप्रा यांच्या प्रत्येक चित्रपटात लता मंगेशकर यांची गाणी ऐकायला मिळतात. तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम अब यहाँ से कहाँ जाए हम तेरी बाहों में मर जाए. अखेर चित्रपटापर्यंत यश चोप्रांनी लता दीदींच्या आवाजातील गाणी प्रेक्षकांना ऐकवली आणि लता दीदींनी देखील कधीच यश चोप्राच्या चित्रपटात गाणं गाण्यास नकार दिला नाही. या दोघांमध्ये केमिस्ट्री इतकी छान होती की त्यांनी एकत्र काम केलेल्या प्रत्येक चित्रपटाची गाणी गाजली आणि आजही लोकांच्या ती स्मरणात आहेत. यश चोप्रा लता दीदींच्या आवाजाचे इतके मोठे चाहते होते की त्यांनी वीर जरा चित्रपटातील गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना एक मर्सिडीज कार भेट दिली होती. ऑक्टोबर 2012 रोजी जेव्हा यश चोप्रा यांचं निधन झाल्याच्या बातम्या आल्या तेव्हाही लता मंगेशकर यांनी रडत भावासारखा खरा मित्र सोडून गेल्याची भावना व्यक्त केली होती. लता मंगेशकर आणि यश चोप्रा यांच्या बहीण भावाचं नातं सर्वांनाच माहीत होतं. त्यामुळेच यश चोप्रा यांच्या मृत्यूनंतर 2013 मध्ये देण्यात आलेला पहिला यश चोप्रा स्मृती पुरस्कार स्वीकारताना देखील भावाच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना लता दीदींच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते. एकंदरीतच लता मंगेशकर आणि यश चोप्रा या जोडीनं हिंदी सिनेमाला आठवणीत राहणारी शेकडो गाणी दिली. त्यातील बहुतांश गाणी ही येणाऱ्या पिढ्यांच्या स्मरणात राहतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
स्वर्गीय स्वरांची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि अवघा देश स्तब्ध झाला. लता दिदी यांचा संगीतासोबतच इतर क्षेत्रात सुद्धा वावर होता. गायनासोबतच लता दिदींना इतर विषयांची सुद्धा आवड होती आणि यामध्ये क्रिकेटबद्दल तर लता दिदींना विशेष प्रेम. गानकोकिळेच्या क्रिकेट प्रेमाचा आढावा घेऊयात या विशेष रिपोर्टमधून. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं. लता मंगेशकर यांचं संगीत क्षेत्रातील योगदान मोठं आहे, पण त्याचवेळी त्यांनी भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात क्रिकेट आणि खेळाडूंनाही मदत केली आहे. क्रिकेटबद्दल लता मंगेशकर यांना विशेष प्रेम होतं. कपिल देव यांच्या नेतृत्वातील संघानं 1983ला विश्वचषक जिंकला होता. खरं तर भारताचा क्रीडा इतिहास बदलणारा हा विजय होता. पण त्यावेळेचा भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड अर्थात BCCI कडे विश्वविजेत्या संघाच्या खेळाडूंना बक्षीस देण्यासाठी पैसेच नव्हते. अशा वेळी क्रिकेटवर प्रचंड प्रेम असलेल्या लता दिदी क्रिकेट बोर्डाच्या मदतीला धावून आल्या. BCCIचे तत्कालीन अध्यक्ष NKP साळवे यांच्या विनंतीनंतर लता मंगेशकर यांनी दिल्लीत इंदिरा गांधी स्टेडियममध्ये एक संगीताचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमातून 20 लाख रुपये जमवले आणि याच रकमेतून भारतीय खेळाडूंना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी या कार्यक्रमासाठी एक पैसाही मानधन घेतलं नव्हतं. 1983च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार व्हावा आणि त्यांनी केलेल्या मोठ्या कामगिरीसाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जावं यासाठी लता दिदींनी पुढाकार घेतला. लता दिदी यांना क्रिकेटची विशेष आवड होती. भारतीय संघाचे अनेक सामने त्या आवर्जून पाहायच्या. सामन्यानंतर अनेकदा त्या प्रतिक्रियाही देत असत. माजी कसोटीपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत लता दिदींचे जिव्हाळ्याचे नाते होते. लता दिदींना सचिन आई म्हणत असे. त्यांचं हेच नातं अनेक कार्यक्रमातूनही समोर आलं. द जेम ऑफ इंडिया, भारत रत्न लता दीदी. तो मुझे उम्मीद है कि ये 100 जो है वो 1000 करें और हम लोगों की इच्छाई पूरी करें. मी जसं तुम्हाला बोललो की तुम्हाला आईचं स्थान दिलंय आणि मी तुमचा मुलगासारखा आहे, तर तू जहा जहा रहेगा. मी आता खूप जरा एक्साइट झाले त्यामुळे आवाज चालेल की नाही माहिती नाही. तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा, मेरा साया मेरा साया मेरा साया मेरा साया. भारतीय क्रिकेट आणि संघासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाच्या बातमीवर लता दिदींची नजर असायची. त्यामुळे भारतीय संघाचा विजय असो की पराभव किंवा मग धोनीला निवृत्ती न घेण्याचा सल्ला असो, प्रत्येकदा लता दिदींनी खुल्या मनानं प्रतिक्रिया दिल्या आणि अनेक क्रिकेटर्सनं लता दिदींचा सल्लाही ऐकला. रविवारी लता दिदीनं जगाचा निरोप घेतल्यानंतर क्रिकेट आणि लता दिदींचं नातं कसं अतूट होतं याचं दर्शन घडलं. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील सामन्यादरम्यानही भारताच्या या गान कोकिळेला आणि खऱ्या क्रिकेटप्रेमी दिदीला खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गानसम्राज्ञी लता दिदींनी 70च्या दशकांपासून ते अगदी अलीकडच्या अभिनेत्रींना सुद्धा आपला आवाज दिला. मीना कुमारी ते ऐश्वर्या राय बच्चन यांच्या अनेक चित्रपटातील गाण्यांनी म्हणजे ही गाणी दिदींनी गायली आणि दिदींचा स्वर आणि अभिनेत्रींचा अभिनय कसा रंगला पाहूयात या खास रिपोर्टमधून. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 70च्या दशकापासून ते अगदी आतापर्यंतच्या जवळपास सर्वच अभिनेत्रींना आपला आवाज दिलाय. छूट जाता है, छूट जाता है.
अभिनेत्री मीना कुमारी ते ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासाठी पार्श्वगायनाला त्यांनी आपला आवाज दिलाय. अभिनेत्री मीना कुमारी यांच्यावर चित्रित झालेल्या अनेक गाण्यांना लता दीदींनी आवाज दिलाय. इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा, जिसने अशरफी गजबीना दुपट्टा मेरा, जिसने अशरफी गजबीना दुपट्टा मेरा, खोजे हो दुपट्टा मेरा. तर अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म या गाण्यानं त्या काळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अजीब दास्तां है, कहाँ शुरू कहाँ खत्म. तर अभिनेत्री गीता बाली यांच्यासाठीही लता दीदींनी अनेक गाणी गायली. त्यापैकी शोला जो भडके दिल मेरा धडके हे गाणं प्रचंड गाजलं. शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, जब जवानी का सताए बढ़ बढ़ के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के. लता दीदींनी अभिनेत्री नूतनलाही आपला आवाज दिला. त्यांच्यासाठी गायलेलं दिल की नजर से, नजरों के दिल से, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. कुछ खो रहा है, कुछ मिल रहा है, ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमें बता दे दिल की नजर से. सायरा बानो यांच्यासाठी सुद्धा लता दीदींनी अनेक गाणी गायली. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो, मुझे तुमसे मोहब्बत हो गई है हे गाणं सुद्धा प्रचंड गाजलं. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो, मुझे तुमसे मोहब्बत हो गई है. अभिनेत्री रेखा यांच्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक गाणी गायली. त्यातलं एक गाणं म्हणजे ये कहाँ आ गए हम या गाण्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवली. तेरी बाहों में है जानम, मेरे जिस्म जहाँ पिघलते. अभिनेत्री नरगिस यांच्यासाठी गायलेलं प्यार हुआ इकरार हुआ हे गाणं तर आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अभिनेत्री मधुबाला यांच्यासाठी गायलेल्या जब प्यार किया तो डरना क्या या गाण्यानं सर्वांचीच मनं जिंकलेली होती. लता दीदींनी जसं काही जुन्या अभिनेत्रींना आपला आवाज दिला, तसंच काही नव्या अभिनेत्रींना सुद्धा आपला आवाज दिलाय. त्यात माधुरी दीक्षितच्या अनेक चित्रपटातली गाणी त्यांनी गायली आहेत. रामलखन, प्रेम ग्रंथ, दिल तो पागल है, हम आपके हैं कौन या चित्रपटांमध्ये लता दीदींनी माधुरीला आवाज दिलाय. तर मनीषा कोयरालाच्या सौदागर या चित्रपटात लता दीदींनी तेरी याद आती है हे गाणं गायलं. अभिनेत्री जुही चावलाच्या अनेक चित्रपटांमध्ये लता दीदींनी आपला आवाज दिला. राधा का शाम, डर, आईना, लुटेरे आणि 1 2 का 4 या चित्रपटातल्या गाण्यांना सुद्धा लता दीदींनी आवाज दिला. रवीना टंडनच्या पत्थर के फूल या सिनेमातल्या गाण्याला सुद्धा दीदींनी आपला आवाज दिलाय. कभी तू छलिया दिखता है हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. अभिनेत्री पूजा भट्ट हिच्यासाठी सुद्धा लता दीदींनी गाणं गायलं. 7वां आसमान चित्रपटातलं तुम क्या मिले जाने जा हे गाणं गाजलं. अभिनेत्री काजोलच्याही अनेक चित्रपटात त्यांनी गाणी गायली आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, करण अर्जुन, कभी खुशी कभी गम या सिनेमात त्यांनी काजोलसाठीही गाणी गायली आहेत. अभिनेत्री करिश्मा कपूरच्या जाने तमन्ना, दिल तो पागल है यासह अनेक चित्रपटात लता दीदींनी गाणी गायली आहेत. तर उर्मिला मातोंडकर हिच्या सत्या चित्रपटासाठी सुद्धा लता दीदींनी गाणी गायली आहेत. यासह प्रीती झिंटा, भाग्यश्री, ऐश्वर्या राय बच्चन, पूजा बेदी, नम्रता शिरोडकर, राणी मुखर्जी, करीना कपूर यांच्यासह अनेक अभिनेत्रींनाही लता दीदींनी आपला आवाज दिलाय.
लता दीदी आज आपल्यातून निघून गेलेल्या असल्या तरी त्यांच्या सुरांच्या, त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून त्या कायम आपल्या सोबत असतील. पुढील अनेक पिढ्यांपर्यंत त्यांचा हा स्वर, त्यांचा हा आवाज जिवंत असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर न्यूज 18 लोकमतच्या या रिपोर्ट्सच्या माध्यमातून लता दीदींच्या कारकिर्दीवरती टाकलेला हा दृष्टिक्षेप. आणि यासोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या सगळ्या घडामोडींसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.